नमस्कार, मी प्रियंका. आपण पाहत आहात MKM मराठी न्यूज. समस्या तुमची, बातमी आमची. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. शेतकरी स्वप्नील कदम यांचा परिवारासह आत्मदहनाचा प्रयत्न. सजग पोलीस प्रशासनास रोखण्यास यश. महागाव तालुक्याच्या हिवरा संगम येथील शेतकरी स्वप्नील बंडू कदम यांनी प्रशासनाच्या बेजबाबदार धोरणाला कंटाळून दिनांक 22/7/2024 रोजी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 1 ऑगस्ट रोजी परिवारासह आत्मदहन करीत असल्याचे लेखी निवेदन दिले होते. 9 दिवस उलटूनही कुंभकर्णी प्रशासन निसर्गाने छळलेल्या व प्रशासनाच्या हलगर्जीपणाने पोळलेल्या शेतकऱ्याच्या निवेदनाला तोडगा काढू शकले नसल्याने अखेर 1 ऑगस्ट दुपारी स्वप्नील बंडू कदम यांनी परिवारासह तहसील कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, पण सजग महागाव पोलीस प्रशासनाने शेतकरी परिवारास आत्मदहनापासून रोखले. स्वप्नील कदम हे हिवरा संगम येथील रहिवासी असून मोजे हिवरा शेत सर्वे 71 हा आहे. शेतालागत नाला असून दिनांक 16/7/2024 रोजी ढगफुटीच्या पावसाने नाल्याचे पाणी शेतात शिरले. शेतातील उभे पीक खरडून गेले असल्याने खूप मोठे नुकसान झाले. यावर शेतकऱ्यांनी वारंवार स्थानिक तलाठी व तहसीलदार यांना कळविले, परंतु कोणतीही दखल घेत नसल्याने हे टोकाचे पाऊल उचलले आणि आत्मदहनाचा इशारा दिला होता. आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतर पोलीस प्रशासनाने पोलीस निरीक्षक निळे आणि तहसीलदार विशंबर राणे यांनी स्वप्नील कदम यांची चर्चा करून प्रशासनाच्या मदतीने ऑक्टोबर महिन्यापर्यंत शेतकऱ्याच्या शेतातील नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरण करून देण्याचे आश्वासन देऊन शेतकऱ्याचे समाधान केले. यावर शेतकरी स्वप्नील यांनी आपले आंदोलन मागे घेतले. MK मराठी न्यूज करिता ब्युरो मायाताई सागर पायकराव. तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. मी स्वप्नील बंडू कदम, राहणार हिवरा संगम. मी आत्महत्येचा इशारा दिला होता. माझ्या शेतात नाल्याचं दरवर्षी पाणी जात असून माझं भरपूर नुकसान होत असल्यामुळे मी तहसील कार्यालय पोलीस स्टेशन साहेबांना निवेदन दिले होते. तर मी माझं निवेदन मागे घेत आहे आणि याने मला आश्वासन दिले की ऑक्टोबर महिन्यामध्ये माझ्या शेतीचे आणि नाल्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण करून देतो असे म्हटले, म्हणून माझे आत्मदहन वापस घेत आहे. स्वप्नील कदम आणि त्या ज्या नाल्यामुळे नुकसान झालं त्या परिसरातील अनेक शेतकरी या नाल्याच्या पाण्यामुळे दरवर्षी आपलं नुकसान सहन करत आहेत. आज शासनानं आमच्या मध्यस्थीनं त्यांना आश्वासन दिलं, पण या आश्वासनामुळं त्यांचा प्रश्न सुटेल किंवा शेतकऱ्यांचा कायमचा प्रश्न सुटेल असं वाटत नाही. आणि शेतकऱ्यांना हे थोडे आश्वासन फक्त मिळत आलेले आहेत. प्रत्यक्षात जेव्हा ते होईल तेव्हाच आश्वासनाचा त्या फायदा होईल. आणि असे अनेक प्रसंग आहेत जे की शेतकऱ्यांना इथपर्यंत येऊन आंदोलन करावं लागते. या लोकशाहीमध्ये ही दुःखाची गोष्ट आहे.